तर दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय भाबोला बॉईज भाबोला आणि आई माऊली नागले अशा दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहणार आहोत. भाबोला बॉईज भाबोला या संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला बॉल आपण पाहतोय सरळ बॅटिंग करून काढला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं चेंडूला, एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. एक धाव धावफलकावरती लागली गेली. पुन्हा एक सिंगल धाव इथे आपल्याला येताना दिसते. सिंगल सिंगल 2 धावा या धावफलकावरती ह्या लागल्या जात आहेत. नकुल याला आपण पाहतोय, नकुल नानकर पहिलं षटक हाताळताना बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील एक डॉट बॉल येताना दिसतोय. भरत थळे आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. भरत यज्ञेश आणि तुषार अशी ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. नकुल याचा हा चेंडू अखोटे बॅच होता. फुल करण्याचा प्रयत्न, फुल पॉवरफुल झाले का पाहूया. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, जज करतोय काय घडलंय काय बिघडलंय तिकडे. झेल तर सुटला गेलाय, मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात की नाही हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे. चला पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती दाखल होते कशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिकडे. या क्षेत्ररक्षकाने अगदी बाउंड्री जवळ होता तिकडे, सेफ आहे. ऑन साईडला फटका देखील केला. या क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये कारण चेंडू भरपूर वेगाने निघून गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता. यावेळेस चेंडूने उंची देखील घेतलेली आहे, लांबी देखील घेतलेली आहे आणि या 6 धावा देखील मिळाल्यात. षटकार. राकेश येतोय, राकेश सावरा येतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. चला थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. आज आपल्याला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायचे आहेत. कमीत कमी शेवटचा सामना जो 4 षटकांचा आज आपल्याला खेळवायचा आहे. ऑन साईडला फटका देखील गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे. चेंडूला फील्ड केलंय की नाही
पंचांनी आता हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पोहोचवलेला आहे. एक चांगला डिसिजन दिला जाईल. सर डिसिजन येतोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करूया भरत याला. अरविंद ची बरफ यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपण इथे मेडल वितरित करायचंय भरत तळे याला. सेफ असेल म्हणजे या फक्त 2च धावा असतील. काय फिल्डिंग केलेली आहे तिकडे. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. दोन्ही पाय जर बघितलं हवेमध्ये होते, चेंडू त्याच्या हातामध्ये होता त्यावेळेस आणि मैदानाच्या बाहेरून आतमधूनच त्यांनी हे एफर्ट्स लावले होते. इथे पाहतो एज लागलाय यष्टरक्षकाच्या मागे. शतरक्षक आहे फ्लाइंग स्लीप मध्ये चांगला झेल पकडलाय. तुषाराची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. पाणी पड राणी ये नागराकड. डब डब पाणी पड राणी ये नागराकड. यो रे मजम पाणी बिजू कराने जीव माझा तडफड. यो रे मजम पाणी बिजू कराने. कुंदन आता येतोय न्यू बॅटर. कुंदन पासमारी. हवेचा वेग आता थोडासा वाढताना दिसतो या मैदानावरती. फुलटॉस चेंडू कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. शतरक्षक आहे या फटक्यासाठी. लॉंग लेग मध्ये चेंडूला फील्ड केले गेले तोपर्यंत एक धावी पूर्ण झाली होती. या एका धावेने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती 17 धावा धाव फलकावरती लागलेल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 3. राकेश सावरा एक फिरकीचा जादूगार आपण पाहतोय. इथे बघा आणखी एक चांगला चेंडू हाताला गेलाय. गती कमी होती तेच कारण वलन जास्त घेतलं या चेंडूने आणि पाहतोय की डॉट बॉल इथे आलेला आहे. धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावाने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. बॅट अँड बॉल संपर्क चांगला झालेला नाहीये आणि पाहतोय एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 19 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहे. बारख्या बेडेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रदीप बारक्या दादा आलेत मात्र ते डान्स सुद्धा करतात का?
सूरज आलाय आणि सूरज याचा स्वागत मोठ्या फटक्याने केलाय. चेंडू सरळ निघून गेला. 6 धावांकरता कुंदनच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. ये थेंबे थेंबे पाणी पड राणी ये नागराकड थेंबे थेंबे पाणी पड राणी ये नागराकड हा चेंडू जर आपण बघितला स्लॉट मध्ये हा चेंडू या षटकारात धावसंख्या आता 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 25. इथे पण पाहतो या यस्टनच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल्स झालेला आहे. कुंदन 5 मारे आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न मध्ये आपण पाहतोय मिस झाला आणि चेंडू सरळ यस्टनच्या वरून निघून गेला. तिकडे बॅटर मिड झाले. त्यानंतर विकेट किपर देखील मिड झाले, मिस केला. त्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये शत्रशोध यांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इथे आपण पाहतोय ऑन साईडला आणखीन एक धमाका. यावेळेस यज्ञेश धुमाडा याच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. इथे आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण झालं यष्टांच्या मागे. बघा चेंडू जर इथे जर निसटला असता कदाचित 4 धावा मिळाल्या असते, मात्र एकच धाव मिळालेली आहे. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. या 2 धावा असतील. इथे पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. हे तिसरं षटक आहे आणि तिसरं षटक थोडंसं महागडं ठरताना दिसते आपल्याला. एक चांगली धावसंख्या बनवण्याच्या प्रयत्नामध्ये हे 2 फलंदाज आपल्याला दिसत आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा 2 धावा ते कंप्लीट झालेली आहे.
इथे देखील आपण पाहतोय काय जबरदस्त फटका इथे खेळला गेलाय. पैठक शॉट आहे, चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता एक बिग शॉट येतोय कुंदनच्या बॅट मधून, षटकार. चौवेचाळीस धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 44. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय अमित, अमित नानकर. इथे पाहतो आपण स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू ते खेळून काढला गेला. एकदा तर कंप्लीट केले गेले, त्याचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागणार आहे. एका धावेची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, म्हणजे 45 या आकड्यावरती. 45. 45 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका ते खेळला गेला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. फेकी ज्या प्रकारे झाली होती तिकडनं चांगली झाली होती. भन्नाट वेगाने हा थ्रो केला होता तिकडे नकोलियाने, मात्र बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता. आणि ज्या प्रकारे कनेक्शन व्हायला हवं त्या प्रकारे कनेक्शन देखील झालेलं नाहीये चेंडूचं. आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 47 या आकड्यावरती. 47. 47 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटला आपण पाहतो हलकासा ब्रश झालेला आहे, पाहतोय तेच कारण पंचांनी नॉट आउट इथे घोषित केले. यानंतर ची मॅच होणार आहे, त्यांनी आपली उपस्थिती नोंदवा आणि टॉस करण्यासाठी या. हॉलीक्रॉस घोडबंदर आणि टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा. इथे देखील चांगला चेंडू इथे टाकला गेला होता. थोडासा फंबल होताना पाहतोय पण क्षेत्ररक्षक आला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. डायरेक्ट हिट झालाय बघा. यष्टरक्षकाला चेंडू मिळाला होता तिकडे. चेंडू सरळ यष्टांवर जाऊन आदळला. फलंदाज बाद. कुंदन स्ट्राईक साठी गेला होता, मात्र कुंदन हा बाद झालाय. सूरज निवाडर इन झालाय. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 4. यानंतर टॉस केला जाणार आहे. कॅप्टनने आपली उपस्थिती नोंदवायची आहे टॉस बॉक्स मध्ये. इथे पाहतोय चांगले चेंडू. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतो या इनिंग मध्ये. धावसंख्या 50. इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉल येताना दिसतोय. षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटक कंप्लीट झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 50. 51 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 51 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागणार आहेत, त्या म्हणजे भाबोला बॉईज भाबोला या टीमला.
चला आपण टॉस करतोय हॉलीक्रॉस घोडबंदर आणि टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा सचिन कवळे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. हॉलीक्रॉस घोडबंदर संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या संघाला. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत असणार आहे, शेवटचा सामना असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या यंग मराठा दांडेकरपाडा चिंचोटी या संघाने 2 मॅच जिंकल्यात. त्यानंतर कासार वडवली चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली या संघाने 2 मॅच जिंकलेल्या आहेत. त्यानंतर आपण हे आजच्या दिवसातील 7वी मॅच पाहतोय. भावोला बॉईज भावोला आणि आई माऊली नागले या 2 संघादरम्यान 50 धावा 51 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. एका बाजूने पण पाहतो या अमित नानकर, तर दुसऱ्या बाजूला अर्जुन बडगा. स्ट्राईक वरती अमित, नॉन स्ट्राईक एंड वरती अर्जुन. तर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार चौधरी. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे. इथे देखील चेंडूला सोडून दिलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट येताना दिसत आहेत. चांगली सुरुवात केलेली आहे तुषार याने. पाहतो या अपील तर झाली होती, मात्र अपील फेटाळून लावलेली आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली. 2 धावा या पूर्ण होताना दिसत आहेत आपल्याला आणि या 2 धावेने आता धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 51 धावा या मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि तिसऱ्या बॉलवरती इथे आपण पाहतो संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे, मात्र बॅटरचं अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाहीये. इथे आपण पाहतो या स्क्वेअर कटचा फटका खेळला गेलाय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू वेगाने निघून चाललाय. आपण पाहतो इथे कार्पेटला रोल करत चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. इकडे जर बघितलं फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं होतं. चेंडूला गॅप मध्ये टाकला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू सरळ निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. आउटफील्ड ही फार वेगवान आहे. सहा धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते पाहतो या शरीराचा वेध घेणारा चेंडू ते टाकला गेला होता. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला होता. पायावरती चेंडू आदलला गेलाय. मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली. लेगबाच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 51 धावांचा पाठलाग करत असताना
आतापर्यंत 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. इथे देखील आपण पाहतो या मोठा फटका खेळायचा होता बॅटरला अर्जुन याला, मात्र बॅटर बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू तो निर्धाव. षटकाची समाप्ती ही झालेली आहे आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय धावा लागल्यात फक्त 7. आता जो रिक्वायर रन रेट जर आपण बघितला तर 14.747 आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये 44 धावा या आता मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 18 चेंडू आणि 44 धावा. इथे बघा चांगला चेंडू बॅटचा एज लागला, यस लागलाय. फलंदाज बाद अमित नानकरेची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद पहिला गडी तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. राकेश येतोय. राकेश सावरा डावऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इन झालाय. एक स्टायलिश खेळाडू आहे. स्टायलिश फटके देखील तो खेळतोय. या मैदानामध्ये आपण राकेशला बघितलं होतं APL मध्ये. काय जबरदस्त कामगिरी त्यांनी केली होती. बॅटिंग असेल बॉलिंग असेल चांगला परफॉर्मन्स दिला होता या मैदानावरती. ते ऑन साईडला फटका देखील खेळला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तुषार चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेली. धावसंख्या आता 1 ने 8 या आकड्यावरती 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 51 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 51 धावाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय भाभोला बॉईज भाभोला हा संघ इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये. चेंडू तो डॉट. धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरावली गेलेली आहे 8 या आकड्यावरती आणि प्रत्येक चेंडूवरती आता पाहतोय की जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढतच चाललेला आहे. ते पाहतो पण कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र एक धाव थांबवू शकणार नाहीये. एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतो पुढे सरसवली, पण जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो पुढे वाढतच चाललाय. पहिल्या बॉलवरती जर आपण बघितला 14.47 होता, त्यानंतर 16.67 झाला, त्यानंतर 17 झाला, त्यानंतर आता जो रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 18 झालेला आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढतच चाललाय भाभोला बॉईज भाभोला या टीमसाठी. राकेश वरती आता पूर्ण जिम्मेदारी असणार आहे. राकेशने आतापर्यंत फक्त एकच चेंडू खेळलाय, त्यानंतर अर्जुन यांनी 3 चेंडूमध्ये फक्त एक धाव बनवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 9.
ऑन साईडला यावेळेस धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू स्लॉट मध्ये होता. राकेश आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. 6 धावांकरता एक बिग शॉट येतोय राकेशच्या बॅट मधून. भूमीत धुमाळाच्या वरती आता हे आक्रमण केलेलं आहे. या षटकाराला धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 15 रन्स ऑन द बोर्ड. चला क्षेत्ररक्षकाने या मैदानाच्या आतमध्ये या. जर तिकडे चेंडू जर मिळत नसेल तर दुसरा चेंडू पाठवला जाईल. तिकडे जर चेंडू जर हरवला असेल तर दुसरा चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. पंच संतोष कोम यांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल. रिक्वायर रन रेट 16च्या घरामध्ये आपण पाहतोय पोहोचला गेलाय. ते आपण पाहतोय ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकलं गेलं होतं. सरळ बॅटने फटका खेळला गेला. एक सिंगल धाव. शेवटच्या बॉलवरती ही सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावाने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 12 चेंडूमध्ये 17 धावा या धावफलकावरती लागल्यात. आता 12 चेंडूमध्ये त्याच्या डबल बनवायच्या आहेत. 34 धावा या आता बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. आपण कंपॅरिझन जर बघितलं आई माऊली नागे संघाच्या 19 धावा होत्या. बाबोला बॉईज संघाच्या 17 धावा होत्या. एक विकेट दोघांनी देखील गमावली होती. म्हणजे बाबोला बॉईज फक्त 2 धावांनी माघारी आहे. म्हणजे तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीची थोडीशी पिटाई झाली होती. कुटाई झाली होती. म्हणजे इकडनं आणखीन संधी आहे. म्हणजे इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही आपण सांगू शकत नाहीये. यज्ञेश येतोय. यज्ञेश धुमाडा तिसरं षटक हाताळण्यासाठी. 12 चेंडूंनी 34 धावांची आवश्यकता आहे. ते आपण पाहतोय कव्हरेज क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. मात्र त्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाही आहे. पहिल्या बॉलवरती इथे चौकार येताना दिसतोय. हा आलाय चौकार. 4. चौकारानं धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. 11 बॉल 30 धावांची आवश्यकता. यज्ञेश धुमाड आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती. ऑन साईडला हा फटका देखील गेलाय. कुंदन आहे तिकडे. कुंदन कडनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आउटफील्ड मध्ये एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून कुंदन पासवार याची देखील ओळख आहे. आणि पाहतोय एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. मॅच थोडासा हाय व्होल्टेज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इकडं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि हे 4 चेंडू सांगून जातील की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाणार आहे. कारण या 4 चेंडू नंतर समजेल की मॅच कुठे फसणार आहे. इथे आपण पाहतोय बॅटच्या आतली कडा लागलेली आहे. धाव इथे मिळणार नाहीये. आणि आता हा मॅच थोडासा फसताना दिसतोय. ज्या प्रकारे यत्नेश बॉलिंग करतोय. पहिला चौकार जर आपण बघितला, पहिल्या बॉलवरती जो गेलेला चौकार थोडासा मिसफिल्ड मध्ये गेला होता. तर त्यानंतर अचूक टप्प्यावरती बॉलिंग केलेली आहे. इथे देखील चांगला चेंडू
डॉट बॉल इथे येताना दिसतोय. आता मॅच पूर्णपणे फसताना दिसतोय बाबुला बॉईज या टीम करता. राकेश सावराला पण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे तो फक्त बघ्याची भूमिका पार पाडतोय. त्याला जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. अर्जुन यांनी आतापर्यंत 6 चेंडूचा खेळ केलाय. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त त्याने 2 धावा बनवलेल्या आहेत. बघा 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि इकडं कुठेतरी मॅच थोडासा फसताना दिसला आपल्याला. महेश जाधव यांच्याकडे आपण पाहतोय आई माऊली नागले संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत जे आज आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत नाहीयेत. युट्यूबवरती मॅच बघतायत आणि आपल्या संघाला युट्यूबवरून शुभेच्छा देत आहेत. हा चेंडू आला डॉट. षटक संपलंय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 23. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. 6 चेंडू आणि 28 धावा म्हणजे 5 षटकार इथे ठोकावे लागणार आहेत. तेवढं कठीण नाही आहे या मैदानावरती. 6 चेंडू 28 धावा. बघा या मैदानावरती या 28 धावा तेवढ्या कठीण नाही आहेत. आपण बघितलंय की 24 धावा 26 धावा या मी तर या मैदानावरती चेस होताना बघितल्यात एका ओव्हरमध्ये. या 28 धावा चेस होतील की नाही ते आता आपण पाहूया. 6 बॉल 28 धावा आणि शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल येतोय. बघा कुणाल आणि यज्ञेश हे 2 बंधू पण पाहतोय. थोडासा कन्फ्युजन आम्हाला देखील होतं की कुणाल आहे की यज्ञेश आहे. यज्ञेश आणि पहिले षटक हाताळलं आणि आता कुणाल हे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. इथे पहिला चेंडू इथे सोडून दिलाय अर्जुन याने. पाहतोय अर्जुन जास्त स्ट्रगल करताना दिसलाय या मॅच मध्ये. 7 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत 2 धावा बनवल्यात. इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका तर आलेला आहे. आणखीन काही मोठे फटके मारावे लागणार आहेत. बघा मोठे फटके मारणं या मैदानावरती भरपूर सोपं आहे. बघा सिंगल डबल घेणं हे फार कठीण असतं क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटच्या या मैदानावरती षटकार मारणं अगदी सोपं असतं कारण षटकार मारण्यासाठी जो फळतो तो एकदम बिंदास असतो. त्याला फक्त बॅट फिरवायची असते, वार करायचा असतो आणि ते बघा एक वार झालेला आहे. आणखी 4 वार करावे लागणार अर्जुन याला. आणखीन 4 मोठे फटके हे मारावे लागणार आहेत. 4 चेंडू आणि आता 22 धावा. बघा पहिला चेंडू जो सोडून दिला होता त्याच्यावरती जर ट्राय केला असता कदाचित सिंगल डबल किंवा 4 धावा आल्या असत्या. समीकरण थोडंसं बदललं गेलं असतं. मात्र आता प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका हा मारावा लागणार आहे. इथे बाबा या चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. इथे डायरेक्ट हिट आणि राकेश हा आता बाद झालाय आणि हा सामना आता इकडनं जर बघितला ना तर पूर्णपणे नागले संघाच्या बाजूने झुकलाय असं म्हणाल का हरकत नाहीये. राकेश सबरा थोडासा निराश मनाने मागे परताना दिसतोय आपल्याला. नवीन फलंदाज प्रणय येतोय. 3 चेंडू मध्ये 21 धावा. इथे आता अर्जुनच्या बॅट मधून आणखीन एक धमाका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ठोकलाय षटकार 6 धावा. या षटकाराने धावसंख्या आता 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 बॉल मध्ये अजूनही 15 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू 15 धावा. बघा मॅच अजून तर संपलेला नाहीये. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पाहूया कुठपर्यंत अर्जुन हा सामना घेऊन जातोय. इथे आता स्टॅमिंग झालेला आहे आणि
सूरज करणं हा सहज सोपा झेल सुटलाय बघा. मॅच तर ते जिंकलेत, मात्र झेल जर पकडला असता तर कदाचित कुणाल याच्या अकाउंटमध्ये एखादी विकेट मिळाली असती. कारण या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धांमध्ये पाहतो बेस्ट बॉलरसाठी देखील एक ट्रॉफी असते आणि ज्या जास्त विकेट्स असतात त्याला ती ट्रॉफी ही मिळत असते. इथे आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे देखील पोहोचलाय आणि इथे देखील झेल सुटलाय. म्हणजे कुणाल थोडासा निराश जाणवेल आपल्याला, कारण त्याला देखील माहिती आहे की विकेट ही प्रत्येक बॉलरसाठी महत्वाची असते. विकेटने त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो तो दुणावत असतो. मॅच जरी जिंकला असते मात्र थोडासा कॉन्फिडन्स हा नक्कीच खालावला असेल कुणाल याचा, कारण विकेट मिळालेली नाहीये. धावा त्यांनी खर्च केल्यात 15 या ओव्हरमध्ये. लगेच आपण जातो या नेक्स्ट मॅच कडे.